नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा कांदा मिरचीचा ठेचा. तर कांदा मिरची ठेचा बनवण्यासाठी आपण हे बघा, इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, इथे थोडं लसूण घेतलेलं आहे, इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि एक कांदा. आता आपल्याला पहिलं काय करायचं आहे, या मिरच्या, लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. आपण तवा गरम करत ठेवलेला आहे. आपण याच्यामध्ये पहिले या मिरच्या भाजून घेणार आहोत. एक 5 मिनिटं आपल्याला या अशा कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. अशा उलटपालट करायच्या. एक 5 मिनिटं लागतात फक्त गॅस आपला कमीच ठेवायचा आपल्याला. म्हणजे आपल्याला भाजून घ्यायची. हे बघा, एक 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या मिरच्या सुद्धा व्यवस्थित अशा आहे बघा, आता भाजून झालेल्या आहेत. हे आता आपण काढून घेणार आहोत. आता आपल्याला लसूण सुद्धा कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. हे बघा, लसूण सुद्धा आपला इथे भाजून झालेला आहे. त्याची कोथिंबीर आहे ती सुद्धा आपण याच्यामध्ये थोडीशी याच्यामध्ये अशी परतून घेणार आहोत. कोथिंबीर टाकली ना की जरा छान टेस्ट येते. थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे सुद्धा आपलं आता झालेलं आहे. हे सुद्धा आपण आता काढून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. हे सुद्धा आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे. हे बघा, शेंगदाणे सुद्धा आपले आता इथे भाजून झालेले आहे. आता आपण हे सुद्धा काढून घेणार. हे बघा, आता आपण इथे खलबत्ता घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण हे आणि कोथिंबीर हे असं आपल्या याच्यामध्ये आता थोडं थोडं करून असं ठेचून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम आपल्याला मस्त असं याच्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपला जो ठेचा तयार झालेला आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. बाकी सर्व आहे तो सुद्धा मी अशा प्रकारे आता करून घेते. आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा ठेचून घेणार आहोत. हे सुद्धा आपल्याला एकदम बारीक नाही करायचे, असे एकदम क्रश करायचे त्याचं. हे बघा, हे सुद्धा आपलं झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर या तव्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. थोडंसं तेल तापून द्यायचं आपल्याला. याच्यात आपण अर्धा चमचे जिरे टाकणार आहोत. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा,
आता याच्यामध्ये आपल्याला 5 मिनिटं आपल्याला जरा हे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. इथे आपला कांदा झालेला आहे सॉफ्ट. आता आपण मिरची, लसूण, कोथिंबीरचा ठेचा याच्यामध्ये टाकणार. थोडं परतून घेऊया. त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट. आता आपला व्यवस्थित असं जरा मिक्स करून घ्यायचं. एकदम मस्त लागतो ठेचा, एकदम भाकरीसोबत ना मस्त एकदम. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. हे परतून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिटं आपल्याला हे छान असंच परतून घ्यायचं, म्हणजे शिजून घ्यायचं व्यवस्थित. असंच परतत राहायचं आहे 5 मिनिटं आपल्याला. तेव्हा इथे 5 मिनिटं आपण छान याला असं परतून घेतलेलं आणि मस्त असं आपला ठेचा आता इथे हा बघा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता ते छान असते आणि एकदम टेस्टी लागतो हा. चला आता आपण हा याला काढून झणझणीत असा गावरान स्टाईल कांदा मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. पाहू शकता किती छान झालं एकदम. भाकरीसोबत तर ना खूप छान लागतं एकदम. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.